छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरांना देशद्रोहाची शिक्षा द्यावी। नागपूरचे राजे श्रीमंत मुधोजी भोसलेंचे मंत्री नितीन गडकरी यांना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे। प्रशांत कोरटकरांसारख्या प्रवृत्तींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सुद्धा त्यांनी निवेदनामधून केलेली आहे। प्रशांत कोरटकरांविरोधात मराठा समाजामध्ये सुद्धा आक्रमक पवित्रा घेण्यात आलाय आणि कठोर कारवाईची मागणी सुद्धा मराठा समाज करताय। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कोरटकरांची संपत्ती जप्त करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। आणि अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहे। जितेंद्र, आपण पाहिलं या अगोदर सुद्धा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कोरटकरांवर गुन्हा दाखल झाला, बऱ्याच दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता, कुठेतरी नरमाईचा सूर पाहायला मिळाला, आज सुद्धा त्यांचा एक व्हिडिओ पाहायला मिळाला आणि त्यातच आता देशद्रोहाची शिक्षा होती अशा आशयाचं पत्र सुद्धा गडकरींना दिल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच, कारण इतिहास संशोधक अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना गेल्या आठवड्यात धमकी प्रकरण गाजलेलं होतं। प्रशांत कोरटकर यांनी ही फोनवरून ही धमकी दिल्याची माहिती स्वतः इंद्रजीत सावंत यांनी दिली होती। त्यानंतर अनेक घडामोडी घडलेल्या आहेत, तर त्यामध्ये त्यांच्या प्रशांत कोरटकर यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। मराठा आंदोलक यांनी अनेक आंदोलनं देखील केलेली आहेत, तर नागपूर पासून पुणे असेल किंवा कोल्हापूर असेल, अनेक ठिकाणी आंदोलनही झालेले, त्यांनी कठोर शिक्षा व्हावी ही या मराठा आंदोलकांची मागणी आहे। मात्र आता जे नागपुरातील नागरिक कृती समिती आहे त्यांच्या वतीने नागपूरचे राजे श्रीमंत मुधोजी भोसले यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेऊन प्रशांत कोरटकर किंवा यांच्यासारखे जे कोणी महापुरुषांचा अपमान करतात किंवा त्यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलतात यांच्यावर कडक कारवाई करण्याचं मागणी या निवेदनाद्वारे देण्यात आलेली आहे। दरम्यानच्या आपल्याला या काळात ही माहिती समोर आलेली आहे, प्रशांत कोरटकर यांना जे कोल्हापूर हायकोर्टाने जामीन दिलेला आहे तो इतरही कुठे जामीन मिळू नये किंवा यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता मुधोजी भोसले यांच्या वतीने करण्यात आलेली नागरिक कृती समिती आहे त्यांच्या वतीने ही मागणी करण्यात आली। दरम्यानच्या काळात आता आपला सिम, मोबाईल आणि आवाजाचे सॅम्पलही प्रशांत कोरटकर हे नागपूरच्या सायबर सेलला देणार असल्याची माहिती दिलेली होती। मात्र हा गुन्हा जो मूळ गुन्हा जो दाखल झालेला आहे तो कोल्हापूरमध्ये झालेला आहे आणि या कोल्हापूरमध्येच हे सगळी कारवाई आहे जी पुढची करावी लागेल अशीही माहिती समोर येत आहे। त्यामुळे नेमकं आज या प्रकरणात काय घडतं, काय अपडेट होतात आणि नेमकी कोरटकर हे आज प्रसार माध्यमांसमोर जसे त्या गेल्या आठवड्यात समोर आले त्यानंतर आज समोर येतात काय हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। नाही, बरोबर आहे। प्रशांत कोरटकर यांनी जरी म्हटलं असं की पोलिसांना मी मदत करणार आहे, सहकार्य करणार आहे आणि दुसरीकडे जे पत्र लिहिलं गेलेलं आहे त्यावर नितीन गडकरींची भूमिका महत्त्वाची ठरेल। ताजे अपडेट घेत राहू जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।